अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये बळीराजासाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना जाहीर केली आहे। याद्वारे राज्यांच्या मदतीने कमी उत्पादन असलेले 100 जिल्हे निवडून तिथं काम केले जाणार आहे। त्यात शेती उत्पादकता वाढवणं, विविध प्रकारची उत्पादनं आणि शाश्वत विकास साध्य करणं, तसेच माल साठवणूक पर्याय उपलब्ध करून देणं, सिंचन सुविधा आणि क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देणं या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे। याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। भारताने खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनण्याचा निर्धार केला असून त्याच पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना महत्त्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे। त्यानुसार तूर, उडीद, मसूर उत्पादनावर भर दिला जाणार आहे। त्यासाठी एजन्सी सोबत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून पुढील 6 वर्ष तूर, उडीद, मसूर केंद्र सरकार खरेदी करणार आहे। अर्थातच तूर, उडीद, मसूर हमी भावाने सरकार खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीत उडीद, मसूर, तूर विकण्याची वेळ येणार नाही। विशेष म्हणजे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे। आता 3 लाखांवरून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत करण्यात आली आहे। त्यामुळे करोडो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। तसेच फळ आणि भाजी उत्पादकांसाठी विशेष योजनेची घोषणा करण्यात आली असून यासाठी राज्यांच्या मदतीने फळभाजी उत्पादकांसाठी विविध योजना आणल्या जाणार आहेत। कापूस उत्पादकतेसाठी 5 वर्षांचं अभियान जाहीर करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। यामध्ये कापसाच्या विविध जाती विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे। तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादनाला जोड दिली जाणार आहे। युरिया निर्मितीत भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ईशान्य भारतात 3 कारखाने उभारले जाणार आहेत। याची मर्यादा 12.7 लाख मेट्रिक टन असणार आहे। भारत युरिया क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यास शेतकऱ्यांना कमी किमतीत युरिया उपलब्ध होईल। तसेच मच्छीमार आणि दुग्ध उत्पादकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे। या व्यवसायासाठी सरकार 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे। बिहारच्या शेतकऱ्यांसाठी बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना करण्यात येणार आहे। मखाना उत्पादकांना उत्पादन वाढवण्यासाठी मदत करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। अंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्वीप बेटांवर लक्ष केंद्रित करून समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन करण्यात येणार आहे। तर या होत्या अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा। तुम्ही तुमच्या शेतकरी मित्राला ही माहिती शेअर करू शकता। तसेच ही माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा।